मी रवींद्रदादा खाडे यांना विनंती करतोय सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन धर्मवीर युवा प्रतिष्ठानाचे सर्व आयोजक, स्पर्धेचे मुख्य आयोजक अध्यक्ष असतील सोमनाथ दादा धिरडे, या ठिकाणी मनोज दादा विशे, रवी दादा खाडे असतील आणि आमचे चौधरी सर असतील, यांच्या सर्वांच्या वतीनं धर्मवीर युवा प्रतिष्ठान आयोजित या धर्मवीर चषकामध्ये आयोजकांच्या विनंतीस मान दिले. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय आमचे राजूदादा आहेत, पितृतुल्य आमचे बंधुराज या ठिकाणी जिल्हा परिषद ठाणे यांचे सदस्य, तदनंतर त्यांच्या सोबतीला आहेत विनायकदादा सापळे, विकासदादा गगे आहेत. व्यासपीठावर उपस्थित स्वप्नीलदादा भेरे, सर्व मान्यवर त्यांच्या सोबतीला या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर जे पण आहेत त्यांचं सर्वांचं एकदा पुनश्च शब्दसुमनांनी स्वागत करतोय. मैदानावरती दुसरं षटक प्रगतीवरती असताना आपण पाहतोय धावा होत आहेत 15. दुसरं षटक संपलं, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल ऋषिकेश, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल ऋषिकेश. पंचांच्या डावीकडून जाताना पाहायला मिळतो एक सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू टाकतोय, पूर्णपणे निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. एक चांगला अभ्यास करून उतरलेला फलंदाज क्षेत्ररक्षकांचा हा संघ, हा साडगावच्या वतीनं आपण पाहतो एक चांगला खेळ होताना. यावेळेला पुन्हा एकदा पहिला चेंडू पाहायला मिळतो निर्धाव. ऋषिकेश आपल्या गोलंदाजी मार्कवर चांगली सुरुवात करताना यावेळेला उर्पी स्वरूपाचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, चेंडू हवेमध्ये होता, ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. लॉंग ऑमचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला पकडतोय, फेकी करेल तत्पूर्वी मात्र 2 धावा घेण्याचा जो अवसर मिळतोय तो पूर्ण केला जातोय. संधी जी मिळाली होती तिथं सोनं केलं जातंय, धावफलकाला पुढे पाठवलं जातंय, संजीवनी मिळेल धावफलकाला. धावफलक पुढे जाताना आपल्याला सांगतोय 17 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल शिळ संघाकडनं. तिसरं षटक प्रगतीवर असताना थोडीशी सावधगत्या खेळताना पाहायला मिळत आहेत. ऋषिकेशचा हा चेंडू, मोठा फटका मारण्याचा नादात चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चित्त्याच्या वेगाने चेंडूवर धावतोय, चेंडूला पकडतोय, चेंडू फेकेल तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा 2 धावांचा अवसर मिळतोय. 2 धावा घेण्यात यश मिळतंय, 1 धाव घेण्याचा अवसर मिळतोय, 1 धाव घेण्यामध्ये यश मिळतंय फलंदाजांना. 1 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या होतीये 18 धावा. या वेळेला लोवर फुलटो स्वरूपाचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, चांगला चेंडू हाताळतोय गोलंदाज ऋषिकेश. या वेळेला मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करतोय, फलंदाज बीट होतोय, निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता होतीये. धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय 18 धावांवरती. चांगली गोलंदाजी ऋषिकेशच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. घरच्या मैदानावरती खेळताना या ठिकाणी चांगला अनुभव वापरतोय, चांगली गोलंदाजी करतोय साडगाव संघाकडनं. मैदान जरी कानव्याचं असलं, मैदान जरी चेरोबापाचं असलं तरी मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये साडगावचे जे सर्व कार्यकर्ते आपण पाहतोय त्यांच्यासाठी हे घरचंच मैदान असणार आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात करताना आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. तिसरं षटक प्रगतीवर असताना फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेडा ठोकताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज. सुंदर गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाताना गोलंदाज ऋषिकेश या वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. पूर्णपणे निर्धाव स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण होते ऋषिकेशच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली. 3 षटकं जशी संपतायत, 18 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हवी होऊन खेळताना पाहायला मिळतोय. फ्रंट फूटवरती असताना साडगावचा संघ सुंदर गोलंदाजीचे आणि सुंदर क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 षटकं संपली, पंचांचा इशारा येत असा येतोय. तिसरं षटक संपतंय, 18 धावांवरती खेळतोय शिळ संघ. 3 गडी बाद 18. थोडीशी सावध आणि हळूवार सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल शिळ संघाकडनं. चौथं षटक जसं चालू होतंय, गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय सचिन. उजव्या हाताने गोलंदाजी करणार, एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळेल हा उंच पुरा गोलंदाज. चौथं षटक आणि वैयक्तिक पहिलं या ठिकाणी हाताळेल. पहिला चेंडू कट करतोय, सन्मान देतोय चेंडूला. 1 धावेने
एक धावेची जे काही संधी होती ती पूर्ण करतो. यावेळी थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्याची मात्र संधी मिळते 3 धावा पूर्ण करण्याची. 3ही धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. 3 धावांनी धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या होतीये 21 धावा. चौथं षटक, निर्धारित 4 षटकांचा हा सामना. शेवटचं षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतोय. साटगाव संघाकडनं आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सचिनला. पहिल्या चेंडूवरती 3 धावा येत आहेत. धावफलकाला पुढे घेऊन जाताना 21 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. कुठल्याही प्रकारचा अंदाज नाहीये. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. पूर्णपणे फलंदाज या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतोय. सातत्यानं निर्धाव स्वरूपाचे चेंडू टाकण्यात यश मिळतंय. 4 षटकांच्या या खेळामध्ये आपण पाहिलं तर एक चेंडू सुद्धा, एक डॉट चेंडू सुद्धा सोन्याच्या तोलाचा मानला जातो. या वेळेला बीमर टाकला जातोय. पंच दंडित करतायत. हा असेल नो चेंडू. पूर्णपणे स्वैर चेंडू. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र नियंत्रण या वेळेला चुकतंय. पूर्णपणे स्वैर स्वरूपात फेकला गेलेला हा चेंडू दंडित केला जातोय. 1 धावेने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये येत आहेत. 1 धाव आणि धाव संख्या आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळते 22 धावा. या वेळेला बॅटची एज घेतोय. लक फॅक्टर ऑन होते फलंदाजाचा. कट झाल्यानंतर चेंडू सरळ जातोय कीपरच्या डोक्यावरनं. सरळ जातोय चेंडू सीमा पार. सुरुवातीच्या वेळेमध्ये या ठिकाणी संयमी पाहायला मिळाला फलंदाज. या वेळेला मात्र आक्रमण करतोय. स्लॉकचं हे षटक असणार आहे. चौकार वसूल करतोय पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती फलंदाज. या वेळेला कट करतोय चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने. त्या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करत असताना मात्र या ठिकाणी संघाला सांघिक यश मिळतंय. फलंदाज बाद होतोय. 4थ्या क्रमांकाचा धक्का मैदानावरती पाहायला मिळतोय शीळ संघाला. फलंदाज बाद होईल. धाव फलक सांगतोय 4 बाद. 27 धावा. मैदानावरती फलंदाज बाद होताना आपण पाहिला. 4था धक्का बसला. फलंदाजाची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळतोय जयदीप नावाचा हा फलंदाज. आपल्या संघाचं बुडतं जहाज तरून नेईल का? या ठिकाणी संकटात संघ असताना आपल्या संघाला तारून नेईल का? येणारे काही चेंडू निश्चितच आपल्याला सांगून जातील. शेवटचं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज सचिनचा हा चेंडू उंचीचा वापर करतोय. बाउन्सर स्वरूपाचा चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा पूर्णपणे निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीचं या ठिकाणी सातत्यानं प्रदर्शन आपण पाहतोय. सुंदर प्रकारचे चेंडू टाकले जात आहेत. फलंदाजांना बीट केलं जात आहे. अक्षरशः पायात बेड्या घालण्याचं काम करतायत. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला भिरकावून देतोय. स्क्वेअर कटचा फटका होता. झेल त्या ठिकाणी सुटतोय. सरळ चेंडू जातोय सीमा पार. या येत आहे 4 धावा. चौकार. धन्यवाद. चौकार आपण पाहिला. या ठिकाणी इनिंगची सांगता होता होता शेवटच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार पाहिला. 4 धावा या चेंडूवरती आल्या. 4 धावांनी धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. धावसंख्या होतीये 31 धावा. 4 षटकं जशी संपली 31 धावांचं या ठिकाणी जे काही माफक लक्ष असणार आहे साटगाव संघाला ते कशा पद्धतीनं पेललं जाईल आपण पाहतोय. धर्मवीर चषक 2021 हे चषक 31 धावांचं जे काही आव्हान आहे 32 धावा असणार. 32 धावा बनवाव्या लागणार आहे 4 षटकांमध्ये. साटगावचा संघ हे आव्हान पेलेल का की यश मिळेल शीलच्या संघाला? या ठिकाणी या धावा डिपेंड करण्यामध्ये येणारे काही चेंडू येणारी वेळ आपल्याला निश्चितच सांगेल. मी तुर्तास मात्र या ठिकाणी थांबतो. मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक धावतं वर्णन करण्यासाठी. आमचे साथी समालोचक मनीष सर यांना मी व्यास समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करेल. धन्यवाद.
वडगाव वर्सेस सरलांबे दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस कक्षामध्ये यायचंय. नाणेफेकीचा कौल केला जाईल मध्यंतराच्या टायमामध्ये. या ठिकाणी विनंती असेल दोनही संघाच्या कर्णधारांना आपण टॉस साठी यायचंय. मी तुर्तास थांबतो. मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकूयात मनीष सरांचा. धन्यवाद. गणेश चौधरी बोलतो 71-17 नंबर वाला. शहापूर तालुक्यात गावात हिरा चमकून कैसाला. समाजसेवेची कार्याची आवड हाय दादाला. हे अभिमान वाटे गावाला, गावाला हो अभिमान वाटे गावाला. न गणेश चौधरी परटोली गाववाला, न गणेश चौधरी परटोली गाववाला. थँक्यू डीजे. या ठिकाणी मी सरलांबे संघाचा कॅप्टन विनंती करतो आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये यायचं आहे. नाणेफेक होईल या ठिकाणी. नक्कीच धर्मवीर युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक 2021 सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल या ठिकाणी. आणि कोणताही कार्यक्रम म्हटलं की मान्यवर त्या कार्यक्रमाची शोभा असतात. सकाळच्या सत्रामध्ये ज्या मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला आणि नक्कीच या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचा देखील मी धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे आयोजक यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. साडगाव विपक्ष शीळ. नाणेफेक जिंकली. फिल्डिंगचा निर्णय घेतला साडगावने आणि म्हणून नक्कीच यशस्वी ठरवला. ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे या साडगाव संघाकडनं 32 धावांचं लक्ष असेल या मॅचमध्ये. साडगाव संघापुढे 24 चेंडू आणि 32 धावा असं या मॅचचं समीकरण असेल. नक्कीच थँक्यू डीजे. मॅच पाहतो आपण या ठिकाणी साडगाव विपक्ष शील आणि नक्कीच जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली या साडगाव संघाकडनं. आणि हा सामना जिंकायचा असेल तर बॅटिंगमध्ये सुद्धा त्याच प्रकारचं कौशल्य दाखवावं लागेल कारण 32 धावांचं आव्हान आहे या मॅचमध्ये. नक्कीच एक छोटं समीकरण म्हणावं लागेल कारण 24 चेंडू आणि 32 धावा हे लक्ष पेलण्याची ताकद नक्कीच आहे या संघाकडे. बॉलिंग मार्कवर आपण या ठिकाणी सज्ज पाहतोय आदेशला आणि जगदीश आणि विनीत ही जोडी पाहतोय आपण साडगाव संघाकडनं. स्ट्राईक एंडला नक्कीच या ठिकाणी जगदीशला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला विनीत आणि 24 चेंडू आणि 32 धावा असं या मॅचचं समीकरण असेल. नक्कीच आदेश या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज. पहिला चेंडू असेल या ठिकाणी. पहिलाच फुल लेनचा बॉल स्ट्रेट हिट केलाय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय या ठिकाणी. सी मारेशा पार चौकाराने स्वागत केलंय या ठिकाणी डीजे. थँक्यू डीजे.
नक्कीच पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी चौकार लगावलाय. समीकरण देखील सोपं पाहत होतो आपण. 24 चेंडू आणि 32 धावा आणि चौकाराने स्वागत केलं या ठिकाणी आदेशचं. जगदीशच्या बॅटमधनं जबरदस्त फुल लेनचा बॉल होता आणि गॅप मात्र शोधून काढला आणि स्ट्रेट हिट केला. नक्कीच एक चांगला चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल या ठिकाणी. स्ट्राईक एंडला पाहतो आपण एक जगदीश ज्या कामासाठी मात्र पाठवलंय ते काम या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र सक्सेसफुली केलंय. अजून एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी. चेंडू ट्रॅव्हल होईल या ठिकाणी. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो या ठिकाणी जगदीशच्या बॅटमधनं. अजून एक ओव्हर पिच बॉल आणि ज्या प्रकारचा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला जबरदस्त. वॉटर स्ट्रोक. अजून एक फटका नक्की चांगला आहे या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. हॅलो. नक्कीच बॅक टू बॅक तिसरा चौकार या ठिकाणी जगदीशच्या बॅटमधनं आपण पाहतोय आणि ज्या प्रकारचे स्ट्रोक्स देखील पाहायला मिळालेत. पहिल्या 3 चेंडूंवर आपली क्षमता नक्कीच सिद्ध केली आहे. कारण 32 धावांचं समीकरण असताना या प्रकारची फलंदाजी नक्कीच कौतुकास्पद असेल. फक्त 20 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. नक्कीच मॅचमध्ये वर्चस्व निर्माण करताना पाहतोय आपण या ठिकाणी साडगाव संघाला. 12 धावा दाखल पाहतोय आपण पहिलं षटक प्रगतीपथावर असताना. कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये मात्र शिळी संघाला. कारण देखील समीकरण अगदी छोटं होतं. 24 चेंडू आणि 32 धावा आणि या प्रकारची गोलंदाजी नक्कीच महागडी ठरली आहे. नक्कीच अपील पंचांकडे मात्र केली आहे. एक सिंगल देखील कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी साडगाव संघाची 13 धावा. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. चांगलं कमबॅक पाहतोय आपण या ठिकाणी आदेशचं. आणि नक्कीच जर टार्गेट डिफेंड करायचं असेल तर या प्रकारची गोलंदाजी होणं फार महत्त्वाचं असेल शील संघाकडनं. कमबॅक नक्कीच करावं लागेल या मॅचमध्ये. कारण अजून 19 धावा डिफेंड कराव्या लागतील. 13 धावा आपण धावफलकावर पाहतोय या ठिकाणी साडगाव संघाच्या. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि स्ट्राईक एंडला यावेळी नवीन फलंदाज आपण पाहतो विनीत. पहिल्या मॅचमध्ये मात्र पहिला चेंडू फेस करेल या ठिकाणी आदेशचा. फुल टॉस बॉल. फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. स्ट्रेट हिट केला आणि चेंडू ट्रॅव्हल होईल या ठिकाणी. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. 17 धावा धावफलकावर चौकाराच्या सहाय्याने. यावेळी मात्र नक्कीच चांगली टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. षटक देखील संपलं या ठिकाणी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी 17 धावा. नक्कीच वर्चस्व निर्माण केलं या मॅचमध्ये साडगाव संघाने. कारण ज्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली आहे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 17 धावा धावफलकावर पाहतोय. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि नक्कीच पॉवर प्लेचं षटक होतं. त्याचा फायदा उचलणं फार महत्त्वाचं असतं या ठिकाणी फलंदाजांसाठी आणि ते काम मात्र या ठिकाणी जगदीशने अगदी सुरेखरित्या केलंय. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल आणि बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतो या ठिकाणी निखिलला शील संघाकडनं. 32 धावांचं लक्ष या साडगाव संघापुढे ठेवलेलं आणि मात्र सेकंड फलंदाजी करत असताना आपण पाहतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर या ठिकाणी आणि निखिल मात्र या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज. नक्कीच हे टार्गेट डिफाईन करायचं असेल तर मात्र सटीक गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच अचूक टप्पा आणि लाईन लेंथ पुरेपूर वापर करावा लागेल या मॅचमध्ये जर हे टार्गेट डिफेंड करायचं असेल तर. यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवर लाईन आणि लेंथ मात्र मिस झाली आहे. नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि पंचांनी देखील अव्वंतर चेंडू घोषित केलाय.
अव्वंतर चेंडूने नक्कीच एक्स्ट्रा धाव देखील ॲड होईल आणि एक्स्ट्रा धावेने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय 18 धावा या ठिकाणी साडगाव संघाच्या. 18 धावा धावफलकावर. षटकाची सुरुवात मात्र खराब केली आहे, परंतु नक्कीच कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. टिप मिड विकेटला फिल्डर मात्र बॉल अडवला जाईल. ट्रॅव्हल झाला. नक्कीच 3 धावा कंप्लीट केल्या जातील. निखिल भेरे कुठे असतील तर विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 3 धावा नक्कीच या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावांनी धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय या ठिकाणी 21 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळी नक्की स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या आतमध्ये एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलने आपण धावफलकावर या ठिकाणी धावसंख्या पाहतोय साडगाव संघाची 22 धावा. नक्कीच एक चांगला स्टार्ट पाहतोय आपण या ठिकाणी. साडगाव संघाचा विजयाच्या दिशेने वाटचाल देखील करतोय हा संघ. या मॅच मध्ये नक्कीच बॉलिंग मध्ये मात्र बॅकफुटवर पडलाय शील संघ. अजून एक चांगला चेंडू हाताळलेला यावेळी. गुडलेनचा टप्पा होता, हलक्या हाताने स्टिअर केला. इनफिल्डच्या आतमध्ये मात्र एक सिंगल कंप्लीट केली आहे आणि एका सिंगलने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या आतमध्ये या ठिकाणी स्टिअर केलाय बॉल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, परंतु एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. नक्कीच या प्रकारचं कोऑर्डिनेशन देखील फार महत्त्वाचं असतं आणि एका सिंगलने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतो या ठिकाणी साडगाव संघाची 24 धावा, 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्कीच आता मात्र एक विजयाच्या दिशेने चांगली वाटचाल पाहतो आपण या ठिकाणी. साडगाव संघाची चांगली बॅटिंग देखील या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली आहे, कारण जेवढं कडक ऊन होतं तितकीच कडक बॅटिंग मात्र जगदीशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. चोवीस धावा धावफलकावर या ठिकाणी 8 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी साडगाव संघाला. अजून एक स्लोअर वन हाताळलेला आणि जबरदस्त थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी. स्ट्रोक गतीमध्ये हाफ ट्रॅकर बॉल होता आणि गतीमध्ये परिवर्तन देखील केलं आणि एक चौकार पाहायला मिळाला. 28 धावा धावफलकावर पाहतोय आपण या ठिकाणी साडगाव संघाच्या. यावेळी मात्र नक्कीच बॅटची एज लागून फिल्डर मात्र फाईन लेगला हजर असेल. एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलवरच या ठिकाणी समाधान मानतायत. एका सिंगलने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतो या ठिकाणी 29 धावा धावफलकावर. या मॅचमध्ये मात्र आता औपचारिकता बाकी याप्रमाणे, कारण कोणताही गडी मात्र पव्हिलियनमध्ये परतला नाही. ज्या प्रकारे सलामीला आलेल्या फलंदाजांनी फलंदाजी केली आहे. 29 धावा धावफलकावर पाहतो आपण आणि अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी साडगाव संघाला. तीन धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 3 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय आणि बाला या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज आणि नक्कीच एक विस्फोटक फलंदाज जगदीश साडगाव संघाकडून आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. अजून एक स्लोअर वन या ठिकाणी नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलेलं. फलंदाज मात्र बीट झालाय आणि डॉट चेंडूने या ठिकाणी षटकाची सुरुवात केली आहे बालाच्या माध्यमातून. या ठिकाणी 29 धावा आपण धावफलकावर पाहतोय. नक्कीच मॅच मात्र दूर पाहतोय आपण या ठिकाणी शील संघाकडनं, परंतु क्रिकेट आहे मात्र अशक्य असं काहीच नाही. 11 चेंडू आणि 3 धावा मॅचचं समीकरण असेल.
अजून एकदा जबरदस्त या ठिकाणी अपील मात्र पंचांकडे आणि पंचांचं बोट देखील आकाशाकडे. विकेटचं पतन होतंय. जगदीश बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. 3 धावांची आवश्यकता असताना या मॅचमध्ये नक्कीच ज्या प्रकारे बाला गोलंदाजी करतोय मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्की करतोय. समीकरण आपण पाहतोय या ठिकाणी 10 चेंडू आणि 3 धावा. सचिन नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला 3 धावांची आवश्यकता असेल. फटका नक्की चांगला या ठिकाणी डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. या ठिकाणी विजयी फटका आलाय या ठिकाणी सचिनच्या बॅटमधनं. जर बॉडी लँग्वेज पाहिली तर नक्कीच कृष्णा सातपुते सारखा फलंदाज आल्यासारखा मला मैदानावर वाटला. जबरदस्त विजयी फटका ठिकाणी. हार्दिक अभिनंदन साडगाव संघ आणि हार्डलक शील संघ